ब्रेकिंग न्यूज। उल्हासनगर पालिका दरवर्षी करोडो रुपये नागरिकांचा टॅक्स मार्फत वसूल करत असते। त्यातून मिळणारा फुटपाथ, गटर, रस्ते यांची सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत कामे वर्षभर होतात। अंबरनाथ बदलापूरला जाणारा मुख्य रस्ता उल्हासनगरचा शांतीनगर मधून जातो। तेथील गाड्यांचे शोरूम मालक नागरिकांचा पैशातून बनलेले फुटपाथ रस्त्यावर जुन्या गाड्या नवीन करण्यासाठी गॅरेज तथा नवीन गाड्यांचे शोरूम तिथं मोठे प्रमाणात मालकांनी उभे केले आहेत। उल्हासनगर मध्ये ठाणे जिल्ह्यातून नवीन गाड्या मॉडिफिकेशनसाठी येतात। त्याचे काम रस्त्यावर करत असलेला दिसतात। त्यामुळे नागरिकांचा जाण्या येण्यासाठी फुटपाथची जागा अतिक्रमण करून टाकली आहे। तसेच शोरूम मालक नागरिकांना आरे रावी उलट त्यांच्यावर ऐकायला लागते। सकाळपासून रात्री 10 वाजेपर्यंत तिथं ट्रॅफिकचा समस्या या गाड्यामुळे उद्भवतात। यावर आरटीओ तसेच ट्रॅफिक महानगरपालिकांनी लक्ष देऊन फुटपाथ वर रस्ते नागरिकांसाठी मोकळे करून देण्याची जबाबदारी ही महानगरपालिकांचे अधिकारी तथा आरटीओ विभागीय अधिकारी यांची आहे। त्यांच्यावर लवकर निर्णय घेऊन उल्हासनगर महानगरपालिका आयुक्तांनी त्यावर कारवाई करून नागरिकांना मोकळ श्वास घेता यावी अशी नागरिकांची विनंती आहे।